आणि याच ठिकाणी दासबोध लिहिला गेला आहे, म्हणून असा हा मठ आहे इथे. हे दासबोध जन्मस्थळ आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, जस्ट सकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही निघालोय कोकणात जायसाठी. तर या व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला आजचा प्रवास आमचा कसा होईल ते सर्व काय पाहायला मिळणार आहे. तर फर्स्ट टाइम मी कोकणात चाललो आहे, तर सर्व काय मी तुम्हाला या ब्लॉगमार्फत दाखवीन, कुठे कुठे आम्ही थांबू ते. तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भरपूर सारे आता ब्लॉग येणार आहेत कोकणातले, तर जस्ट सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्व ब्लॉगचा आनंद घ्या. तर चला आता निघूयात आणि भरपूर मजा करूयात. गाईज चला, आम्ही फायनली निघालेलो आहे आणि सकाळचे 5:30 वाजले जातात आणि जस्ट निघतोय. आणि आमची बॅगेने पूर्ण डिकी भरली इथे पाहू शकता. आणि मस्तपैकी असं काहीतरी वातावरण आहे गाडीमध्ये, जबरदस्त. नवीन गाडी घेतली बघा आम्ही, श्रवणची नवीन गाडी. चलो गाईस, लेट्स गो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय. थांबलाय. चला मंडळी, आमचा मस्तपैकी प्रवास चालू आहे आणि जस्ट आम्ही 150 किलोमीटर आता लांब आलो आहे. आणि इथून अजून आम्हाला 150 ते 200 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे. भरपूर लांब आहे ते, तर बघूयात. आणि हा आहे मुंबई गोवा हायवे, पाहू शकता तुम्ही. आधी रोड खूप खराब होता, आता मस्तपैकी रोड झाला आहे, त्यामुळे खूप फास्ट गाड्या चालतात इथे. चला लेट्स गो. जस्ट आम्ही आता मस्तपैकी जेवायला थांबलोय, हे बघू शकता. माझे पप्पांना पण घेतलंय. पप्पा बरे आहेत ना? हा पप्पा बघा, असा मस्तपैकी हायवे आहे इथे. इथे आता रोडच दाखवू, दुसरं काय आम्ही कुठे थांबत नाही आहेत. जस्ट इथे थांबलोय, मस्तपैकी जेवून घेतो आणि मग आपण आपला प्रवास कंटिन्यू करूयात. काय काय रे इथे बघ ना. चिकन मसाला नाही घ्यायचा आहे आपल्याला, व्हेज घ्यायचं आहे. व्हेज घे, डाळ भात घे. गाईच असं जेवण आहे आमचं मस्तपैकी शाकाहारी. हे पाहू शकता, भात, वरण, बटाट्याची भाजी, कांदा मस्तपैकी. या जेवायला तुम्ही पण. चला मंडळी, जस्ट जेवण झालंय, मस्तपैकी मजा आली, खूप छान जेवण होतं इथे. नक्की तुम्ही या हॉटेल स्वागतमध्ये. आणि आता काहीच मी चाललो इथून घरी. हा बघा कोण बसलाय गाडी चालवायला. रे मी चाललो घरी, मी नाही, मी चाललो घरी. चला गाईज, आज मी गाडी चालवायला बसलोय, सगळ्यांना घेऊन जातो. चला आता डायरेक्ट गोवा हायवेला गाडी चालवणार रे बाई, विषयच खोल करून टाकू का नाही? चालवीन ना मग. चला गोवा हायवेला आहेत आपण आज. बाई ड्रायव्हिंग फुल करायची आहे. उतरा मग, बस एवढीच चालवणार होतो. तर मित्रांनो, जस्ट आमचं जेवण वगैरे झालं आणि महाडपासून आम्ही 34 किलोमीटर अंतरावर इथे आलोय. तर इथे आम्ही शिवतरगड या ठिकाणी आलोय आणि हे दासबोध जन्मस्थळ आहे. तर आपण आधी जाऊन बघूयात आतमध्ये कसं काय आहे ते. सर्व काय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि लांब आहे थोडं, म्हणजे महाडपासून 34 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे भरपूर. आम्ही पहिल्यांदाच आलोय, काका वगैरे येऊन गेले तिथे, तर आम्हाला दाखवायसाठी आम्ही परत आलो एकदा इथे. तर चला आपण जाऊन आता आतमध्ये पाहूयात कसं काय आहे ते. आणि लोक भरपूर येतात इथे पाहण्यासाठी. धबधबा वगैरे मस्तपैकी वाहतो इथे पावसाळ्यात. हा बघा, या साईडून धबधबा वाहतो पावसाळ्यामध्ये.
रिस्कीच आहे रे ते. हा ही बघा इथून अशी एंट्री आहे आणि साईडला इथे धबधबा वाहतो पावसाळ्यामध्ये. इथून आपण आता वर जाऊयात आणि याच ठिकाणी दासबोध लिहिला गेला आहे म्हणून इथे याला दासबोध जन्मस्थळ असं नाव दिलेलं आहे या ठिकाणाला. मित्रांनो असा हा मठ आहे इथे, हे पाहू शकता. इथून आता आतमध्ये जाऊया आपण. हे पाहू शकता इथे लिहिलंय, आपण भाग्यवान आहात समर्थांच्या पावनभूमीत आलात. अशी गुफा आहे. रामदास स्वामी 1649 मध्ये या प्रदेशातील घळीत वास्तव्यास आले. त्यांनी 1660 पर्यंतचा काळ इथे व्यतीत केला आणि त्या काळात त्यांनी दासबोध आणि इतर ग्रंथ साहित्याची निर्मिती केली. सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वाघजाई देवीच्या कुशीत हे ठिकाण आहे. या ठिकाणी सर्व माहिती दिली आहे, पाहू शकता तुम्ही. आपण गेलो आतमध्ये आणि शिवतर घळ आपण आज पाहिला आहे, दासबोध जन्मस्थळ आणि सर्व का. आणि हे बघू शकता माकड पिल्लू घेऊन. बापरे, मला तर भीती वाटते कारण माझ्या अंगावर धावला होता माकड म्हणून. बघा कसा बसलाय. खूप सारे माकडं आहेत इथे. बापरे, जाताना एक पण नव्हता, येताना बघा किती दिसत आहेत. ऊन कमी आला ना तेव्हा. आणि असा इथला नजारा मस्तपैकी जबरदस्त नजारा आहे. सुंदर मठ आपण पाहिलं, सुंदर मठ. आणि सर्वांनी कमेंट सेक्शन मध्ये लिहा जय श्रीराम, जय श्री रामदास स्वामी आणि जय श्री कल्याण स्वामी. कोणता? सगळ्यांना मुलं झालेत. नमस्कार. हो आता मोठ्या हो तो धावल, तो धावल. हे मम्मी आणि ते पप्पा आहेत, ते काय धावतात तो बघा. आणि हे कोण आहे तिकडे? नका नका काय ते अंगावर येतात ते विचारायला. मग त्याला काय केलं तर काहीच नाही. तो बघा आयो बा नको आला आला. आम्ही इथे आलोय, कोकणामध्ये पोचलोय आणि भरपूर डेंजर रस्ते आहेत इथे. फर्स्ट टाइम आलो आणि छान एक्सपिरियन्स होता. आणि इथे नमन चालू आहे, नमन ते पाहून येऊयात आपण. हे पाहू शकता असं आहे इथे. मी सकाळी दाखवेनच तुम्हाला.